नमस्कार मित्रांनो, तू हे रे माझा मितवा या मालिकेच्या येणाऱ्या काही भागामध्ये मित्रांनो एखादा जबरदस्त असा ट्विस्ट आपल्याला पाहायला मिळणार आहे. कारण ज्या क्षणाची तुम्ही इतक्या आतुरतेने वाट बघत होतात तो क्षण मालिकेमध्ये तुम्हाला लवकरच बघायला मिळणार आहे. त्यासाठी मित्रांनो हे बघा, कारण आता मांडव परतनीच्या ह्या कार्यक्रमासाठी माहेरी गेलेल्या ईश्वरीला जेव्हा राकेश छेडतो, तिचा हात पकडतो आणि आपण कुठेतरी लांब पळून जाऊ म्हणून जेव्हा राकेश ईश्वरीवर बळजबरी करतो, तेव्हा कशा प्रकारे अर्णव ईश्वरी समोरच राकेशची कुत्र्यासारखी धुलाई करतो ते आपण आजच्या ह्या ट्विस्टमध्ये बघणार आहोत. तसेच आता राकेशने खूप मोठा एक सापळा रचत पोलिसामध्ये ईश्वरीला अर्णव शिर्केने फसून लग्न केल्याची तक्रार केलेली असते आणि पोलीस आता अर्णवला अटक करण्यासाठी घरी येतात. आता ईश्वरी कशा प्रकारे आपल्या नवऱ्याची म्हणजे अर्णवची अगदी त्या पोलिसांसमोर कशा प्रकारे त्यांना हाकलून लावते आणि आपल्या अर्णवची बाजू घेते. राकेशचा प्लॅन आता ईश्वरीने उधळून लावलेला असतो आणि अर्णवचा कशा प्रकारे नवरा म्हणून प्रेमाने आता ती स्वीकार करते हे आपण आता ह्या आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्यासाठी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघत राहा आणि जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. तर मित्रांनो हे बघा, आत्तापर्यंत मालिकेत आपण असं बघितलं होतं, अंजलीने अर्णवला एक छानसा प्लॅन सांगितलेला असतो. तू ईश्वरीला तिच्या माहेरी घेऊन जा म्हणजे ती खुश होईल, तिला जरा बरं वाटेल. कारण लग्न झाल्यापासून ईश्वरीला अर्णवच्या घरामध्ये फक्त आणि फक्त त्रास सहन करावा लागत असतो. वल्लरी मामी तिला अगदी येता जाता सारखे टोमणे मारत असते आणि आजीसुद्धा अजूनही ईश्वरीला स्वीकारण्यासाठी तयार होत नसते. सर्वजण आता ईश्वरीचा रागराग त्या घरामध्ये करत असतात. म्हणूनच ईश्वरीला आता बरं वाटावं, या सगळ्यातून तिनं थोडं तरी दूर जावं म्हणून अर्णवला मांडव परतनीसाठी आपल्या ईश्वरीला तिच्या माहेरी म्हणजेच सुप्रियाच्या घरी घेऊन जाण्यासाठी तो आता निघतो. आता आपल्या आईबाबांना भेटायला जायचं आहे, आपल्या घरी जायचं म्हणून ईश्वरी खूप खुश असते. ती आनंदाने छान अशी तयार होते व अर्णवसोबत आता ती जाण्यासाठी निघते. आता जाता जाता अर्णव ईश्वरीला खुश करण्यासाठी खूप सारे प्रयत्न करतो. तिच्यासाठी तो गुलाबाचे फुलांचा बुके घेतो, परंतु तरीही ईश्वरीचं तोंड वाकडं ते वाकडं. कारण अजूनही ईश्वरीचा खूप मोठा असा गैरसमज झालेला असतो आणि तो काही दूर आत्तापर्यंत झालेला नसतो. परंतु अर्णव शांतपणे ईश्वरीला समजून घेण्याचा प्रयत्न करत असतो. कारण अर्णव तर खरोखर ईश्वरीवर मनापासून प्रेम करत असतो. आता जेव्हा ईश्वरी अर्णव दोघेही जोडीने पहिल्यांदा सुप्रियाच्या घरी येतात तर त्यांना बघून सर्वांना खूपच असा आनंद होतो. सर्वजण खुश होतात. ईश्वरी लगेच आपल्या आईला आणि नमोताईला मिठी मारते. सुप्रिया ईश्वरी अर्णवला दारातच थांबवते. दोघांचंही छान असं औक्षण करते. दोघांच्या आनंदाने स्वागत करत जोडीने अर्णव आणि ईश्वरी आतमध्ये त्यांना बोलावते. आता ईश्वरी अर्णवला आलेलं बघून ईश्वरीचे बाबासुद्धा खूप खुश झालेले असतात. अर्णव सुप्रियाला सांगतो की हे बघ, मांडव परतनीसाठी मी ईश्वरीला येथे घेऊन आलेला आहोत. मी तिला सोडण्यासाठी आलो आहे. 4-5 दिवस तिला इथेच राहून द्या आणि पुन्हा मी तिला घेण्यासाठी येईल म्हणून अर्णव हा जाण्यासाठी निघतो. त्यावर आता लगेच सुप्रिया म्हणते की अहो जावई बापू, असं कसं? अहो पहिल्यांदा तुम्ही या घरामध्ये आले म्हटल्यानंतर असेच न जेवता तुम्ही जाणार आहात का? पाहुणचार तर झालाच पाहिजे म्हणून लगेच ती अर्णवला अडवते. तर सुप्रिया अर्णवला जेवण करून जाण्यासाठी आग्रह करत असते आणि आता नम्रता म्हणते की जिजू, अहो पहिली वेळ आहे तुमची येथे येण्याची, त्यामुळे आज मात्र जेवण केल्याशिवाय जायचंच नाही. अर्णव हा सुप्रियाचा तर लाडका जावई असतो, तर नम्रता त्याला चिडवते. अर्णवसुद्धा जेवण करून जाण्यासाठी होकार देतो. सुप्रिया आणि नम्रता लगेच स्वयंपाकाला लागतात. इकडे ईश्वरी मात्र अजूनसुद्धा अर्णववर चिडलेली असते. त्याचा रागराग ती करत असते. आता हे सर्व नम्रताच्या लक्षात आलेलं असतं. अजूनही ईशू अर्णववर अगदी काही नीट वागत नाही. त्याचा राग मात्र आता ईश्वरीच्या मनात आहे हे नम्रताने ओळखलेलं असतं. म्हणून आता नम्रताच्या डोक्यामध्ये एक प्लॅन येतो. तर दुसरीकडे आता राकेश अंजलीला फोन करतो आणि नेहमीप्रमाणे तिच्याशी खोटं बोलत असतो आणि नाटक करत असतो. आता फिरून फिरून राकेश अंजलीला विचारतो, घरी सर्वजण ठीक तर आहे ना आणि तिकडे काय चालू आहे नवीन जोडप्याचं? कारण त्याला ईश्वरी आणि अर्णवची माहिती हवी असते. तेव्हा अंजली राकेशला सांगते की हे बघा, आजीची तब्येत जरा ठीक नाही आहे. सकाळी तिला चक्कर आली होती आणि नवीन नवरी म्हणजे आपली ईश्वरी मांडव परतनीसाठी तिच्या माहेरी गेली आहे. ते ऐकून आता राकेशला तर खूप आनंद होतो. तेव्हा अंजलीशी तो गोड गोड बोलून लगेच
फोन कट करतो आणि मी काही दिवस घरी अजून येऊ शकत नाही असं तो अंजलीला सांगतो. त्यानंतर आता इकडे खुश होत राकेश मनाशीच विचार करतो, आता ईश्वरीला भेटायला जाण्यासाठी माझ्याकडे एक खूप मोठा चान्स आलेला आहे आणि तर माझ्यासाठी ती एक सुवर्ण संधीच आहे. ही संधी मी अजिबात नाही सोडणार. कारण इकडे शिर्क्यांच्या घरी माझी बिंडोक बायको अंजली असल्यामुळे मला काही ईश्वरीला भेटता येत नाही आणि माझे घरी जाण्याचे रस्तेसुद्धा आता बंद झालेत. तेव्हा आता ईश्वरीला माझ्या जाळ्यात पुन्हा मला अडकवता येत नाही. परंतु आता ही संधी मी सोडणार नाही. कारण ईश्वरी जर माहेरी आलेली आहे हे म्हटल्यानंतर मला तेथे त्यांना भेटता येईल. परंतु मित्रांनो, आता हे राकेशलाही माहिती नसतं की ईश्वरीसोबत अर्णवसुद्धा तिच्या माहेरी आलेला आहे म्हणून. तर राकेश मनाशीच म्हणत असतो, आता मात्र माहेरी आलेली ईश्वरी पुन्हा अर्णव राजेशिर्केंच्या घरामध्ये माझ्या मेहुण्यांच्या घरी कशी जाते हे आता मी बघतोच. अर्णव, अरे तुला काय वाटलं, बळजबरीने तू माझ्या जाळ्यातून ईश्वरीला सोडवण्यासाठी अचानक तिच्याशी लग्न केलं तर ती तुझी जी काही झाली का? परंतु नाही. अरे अर्णव, ईश्वरी माझी होती आणि ती फक्त आणि फक्त माझीच राहणार आहे. म्हणून हा राकेश वेड्यासारखं हसत असतो. आता बघत अर्णव, मी बघतो ईश्वरीला पुन्हा माझ्या जाळ्यात मी कसं अडकवतो. आता या राकेशच्या डोक्यामध्ये खूप मोठा एक असा प्लॅन शिजत असतो आणि ईश्वरीला भेटायला जाण्यासाठी तो सुप्रियाच्या घरी जाण्याचा ठरवतो. तर दुसरीकडे जावई पहिल्यांदा घरी आले म्हणून त्यांचे खूपच लाड आता सुरू असतात. नम्रता ईश्वरी अर्णवला चिडत असते आणि मस्करी वगैरे करत असते. अर्णव खुश असतो, परंतु ईश्वरी मात्र वाकडे तिकडे तोंड करत असते. आता सर्व काही स्वयंपाक पंचपक्वान्न झालेले असते. सुप्रिया अर्णव आणि ईश्वरीला जोडीने जेवायला बसवते. दोघांसाठी छान असं पाटावर ताट ठेवलेलं असतं. ताटामध्ये पंचपक्वान्न वाढलेले असते. रांगोळी समोर काढलेली असते. सर्व काही अगदी आनंदीही आनंद असतो. आता नम्रता आईला खुणावते की ईशू अजूनसुद्धा अगदी अर्णव सरावर नाराज आहे. त्यामुळे आई आपल्या असं काहीतरी करायला हवे जेणेकरून दोघांमध्ये प्रेम वाढेल, दोघांमधील गैरसमज दूर होतील आणि दोघेही प्रेमाने जवळ येतील. त्यावर आता सुप्रियासुद्धा नम्रताच्या प्लॅनमध्ये सामील झालेली असते. आता ईश्वरी आणि अर्णव दोघेही जोडीने जेवायला बसलेले असतात. तेव्हा आई ईश्वरी अर्णव यांना एकमेकांना घास भरवण्यासाठी सांगते. अर्णव ईश्वरीला घास भरवत असतो आणि खूपच खुश होतो. परंतु ईश्वरी ही अगदी नाईलाजाने अर्णवला घास भरवते. तेव्हा अर्णवला ठसका लागतो, तरीसुद्धा ईश्वरीला काही वाटत नाही. ते पाहून आता नम्रता आणि सुप्रियांना वाईट वाटतं. त्यानंतर आता नम्रता ईश्वरी अर्णव यांना सांगत असते, दोघांनी आता एकमेकांना गोडाचा घास भरवा. ती जिलेबी आहे ना, आता नम्रता तू दोघांनाही एक जिलेबी तोंडामध्ये धरून एकाच वेळी खाण्यासाठी सांगते. तर दोघे आता एक जिलेबी खात असतात आणि एकमेकांच्या अगदी जवळ येतात. अर्णव प्रेमाने ईश्वरीकडे बघत असतो आणि ईश्वरीसुद्धा प्रेमाने अर्णवकडे बघत असते. नम्रता त्यांचे छान असे फोटो काढत असते. आता बाबासुद्धा खूप खुश होत असतात. जिलेबीच्या निमित्ताने का होईना ईश्वरी आदी आणि अर्णव एकमेकांच्या अगदी जवळ आलेले असतात आणि ईश्वरीला अर्णवच्या डोळ्यामध्ये ते खरं प्रेम दिसायला सुरुवात होते. आता ईश्वरी अर्णवच्या प्रेमाने मध्ये हरपून गेलेली असते. तिला अर्णवसोबत घालवलेले अगोदरचे प्रेमाचे प्रत्येक क्षण आठवतात. परंतु अचानक ईश्वरीला ज्या प्रकारे अर्णवने तिच्याशी अचानक लग्न केलं आणि बाबांचा ॲक्सिडेंट केला, यामुळे तिला अर्णवचा आता राग येतो. अर्णवविषयी तिच्या मनामध्ये गैरसमज निर्माण होतो आणि ते सर्व काही तिला आठवते. ईश्वरीच्या मनामध्ये पुन्हा अर्णवबद्दल चीड येते. तेव्हा ईश्वरीच्या हातामध्ये जो अर्णवला भरवण्यासाठी घास घेतलेला असतो तो ईश्वरीच्या हातातून निसटतो आणि अर्णवच्या कपड्यावरती पडतो. आता कपड्यावरती भाजी सांडल्यामुळे अर्णवचे कपडे हे खराब झालेले असतात. ते बघून नम्रता सुप्रिया ईश्वरीवर ओरडतात, ईश्वरी तुझं लक्ष कुठे आहे, बघ ना. अगं ईश्वरी, जावई बापूंचे कपडे तू खराब केलेले आहेत. म्हणून आता सुप्रिया ईश्वरीवर रागवत असते. तेव्हा अर्णव म्हणतो की ठीक आहे काकू, तुम्ही आता ईश्वरीवर ओरडू नका. जे काही झालं ते चुकून झालं. मी माझे कपडे साफ करून येतो. बाथरूम कुठे आहे मला दाखवा. म्हणून नम्रता अर्णवला आतमध्ये घेऊन जाते. अर्णव आता त्यांचे कपडे साफ करत असतो. इकडे सुप्रिया आता ईश्वरीला विचारते की तू ज्या प्रकारे अर्णवशी वागत आहे ते मला अजिबात पटत नाही. अगं किती काही झालं तरी आता अर्णव तुझा नवरा आहे, तुझं सौभाग्य आहे, तुझं कुंकू आहे. त्यामुळे तू आता त्यांच्याशी नीट वागायला हवं.
आपले संस्कार काय आहेत हे विसरलीस का? म्हणून आता सुप्रिया जरा ईश्वरीवर जास्तच भडकते। त्याच वेळेला आता इकडे राकेश घराबाहेर आलेला असतो। खिडकीतून डोकावून बघतो तर ईश्वरी आणि नम्रता गप्पा करत असतात। ईश्वरी एकटी आहे हे बघून राकेश खूपच खुश होतो आणि ईश्वरी करत तो लगेच आतमध्ये पडतो। आता राकेशला समोर पाहून ईश्वरीला खूप मोठा धक्का बसतो। आता हा राकेश ईश्वरीला जाब विचारत असतो की ईश्वरीजी, तुम्ही इतक्या अचानक अर्णव सरांशी लग्न का केलं? आपण दोघी जण 15 दिवसानंतर लग्न करणारच होतो आणि आता आपला साखरपुडा झालेला असताना तुम्ही त्या अर्णवच्या नावाचं मंगळसूत्र तुमच्या गळ्यामध्ये का घातलंस? तेव्हा आता तुमच्यावर फक्त आणि फक्त माझा अधिकार आहे। म्हणून आता हा राकेश अगदी नाही ते बडबड करत असतो। आता राकेशला समोर बघून ईश्वरीला खूप मोठा एक धक्का बसलेला असतो। राकेश नीच व्यक्ती आहे ईश्वरीला अजूनही माहिती नसतो। म्हणूनच ईश्वरी राकेशसमोर हात जोडत म्हणते की मला माफ करा, जे काही झालं ते खूप अचानकपणे झालं, मला तुम्हाला फसवायचं नव्हतं, परंतु प्लीज मला समजून घ्या आणि जे झालं ते विसरून जा। म्हणून ईश्वरी राकेशची माफी मागत असते। तेव्हा आता राकेश म्हणतो की ईश्वरी, तुम्ही माझी माफी मागू नका, कारण मला माहिती आहे की जे काही झालं ते अर्णवच्या मुळे झाले। त्याने तुमच्या बाबांचा ॲक्सिडेंट केला आणि तुम्हाला फसवलं आणि तुम्ही त्यांच्या जाळ्यामध्ये अडकलात, परंतु मी तुमच्यावर असा अन्याय नाही होऊन देणार। मी आहे ना, तुम्ही अजिबात घाबरू नका, फक्त मी म्हणेल तसं करा, मी तुम्हाला या सगळ्यातून या दुःखातून बाहेर काढतो। मला माहिती आहे अर्णवशी लग्न करून तुम्ही अजिबात खुश नाहीत आणि म्हणूनच मी तुम्हाला या दुःखातून बाहेर काढण्यासाठी येथे आलो। ईश्वरीजी, तुम्हाला माहिती आहे का, तुमचं त्या नराधमाशी लग्न झालं हे कळताच माझी काय अवस्था झाली होती। अहो, मला तुमची काळजी वाटत होती, तुम्ही तर ठीक तर आहात ना? म्हणून राकेश आता रडण्याचं नाटक करायला सुरुवात करतो। जशी त्याला ईश्वरीची खूप चिंता आहे आणि तो एक चांगला व्यक्ती आहे, त्याला ईश्वरीची खूप काळजी आहे असं तो नाटक करत रडतच दाखवायला सुरुवात करतो। आता राकेशचे हे नाटक करत जे काही असतो ते खोटं ते बघून आता इकडे बाबांना तर खूप राग येतो। त्यांच्या तळपायाची आग मस्तकात जात असते। ते अगदी डोळ्यात रक्त आणून राकेशकडे बघत असतात आणि ईश्वरीला इशारा देत असतात। तर ईश्वरी राकेशला म्हणत असते की तुम्ही अगदी स्वतःला सावरा, स्वतःला। आता इकडे सुप्रियाला आता काळजी वाटत असते, अर्णव तर इकडे आहे, त्याने जर राकेशला इथे बघितलं तर अर्णवला काय वाटेल, म्हणून सुप्रिया ही राकेशला तेथून जाण्यासाठी सांगत असते। आता तुम्ही इथून चालते व्हा, झालं ते झालं, आता सगळं काही अगदी विसरून जा। परंतु हा राकेश काही ऐकायला तयार नसतो। तो आता लगेच ईश्वरीचे पाय पकडतो। मी तुम्हाला काही विसरू शकत नाही ईश्वरीजी, माझं तुमच्यावर अगदी मनापासून प्रेम आहे, मी तुमच्यावर अगदी खरं प्रेम केले होते, तुमच्यावर होणारा हा अन्याय मी नाही सहन करू शकत। आता राकेश जे काही वेडेपणा करत असतो तो ईश्वरीलाही अजिबात पटत नाही। ईश्वरी राकेशपासून जरा दूर राहण्याचा प्रयत्न करत असते, कारण त्याचा स्पर्श देखील ईश्वरीला आता नकोसं वाटत असतो। ईश्वरी राकेशला सांगते की हे बघा, आता माझं लग्न झालेलं आहे, त्यामुळे मला हे लग्न मान्य करायला काही हवं, संसारसुद्धा करायलाच हवा, हेच माझे आता आईबाबांचे संस्कार आहेत। त्यावर आता राकेश म्हणतो की ईश्वरीजी, तुम्हाला कळत नाही, अहो हे लग्न नाही तर एक फसवणूक आहे, मला माहिती आहे ना तुमचं लग्न कुठल्या परिस्थितीमध्ये झाले, तुम्हालाही लग्न मान्य नाही, मग तुम्ही बळजबरीने असं त्या घरामध्ये कशाला राहतात? अहो ते घर म्हणजे तुमच्यासाठी फक्त आणि फक्त एक पिंजरा आहे आणि ह्या पिंजऱ्यातून मी तुम्हाला बाहेर काढणार। तेव्हा आता राकेश ईश्वरीला म्हणत असतो की आपण कुठेतरी लांब पळून जाऊयात आणि दोघे लग्न करूयात, तुम्ही ह्या लग्नबंधनातून मुक्त व्हा, जे झाले ते झाले, तुम्ही सगळं काही विसरून जा आणि मी देखील विसरून जातो। तुम्ही अर्णवच्या नावाचं जे मंगळसूत्र गळ्यामध्ये घातलेलं आहे तर ते मंगळसूत्र काढून टाका आणि तुमच्या कपाळावरती कुंकू देखील पुसून टाका। आपण दोघेही आता कुठेतरी जाऊन दूर तिकडेच लग्न करू आणि दोघेही अगदी आनंदाने गुण्यागोविंदाने संसार करू। म्हणून हा राकेश ईश्वरीचा हात पकडतो आणि तुम्ही माझ्यासोबत चला, मी तुम्हाला खुश ठेवेल, असे आता राकेश म्हणत असतो। आणि राकेशचं ते बोलणं ऐकून आता सर्वांना एक खूप मोठा धक्का बसतो। बाबांच्या तळपायाची आग मस्तकात जात असते। नम्रता म्हणते की
हे काय बोलत आहात? तेव्हा आता ईश्वरी राकेशला म्हणते, मी तुमच्यासोबत नाही येऊ शकत. आता अर्णवच माझा नवरा आहे आणि मी शिर्के कुटुंबाची सून आहे आणि ही काळ्या दगडावरची एक रेघ आहे. परंतु मित्रांनो, हा राकेश मात्र ईश्वरीचं काही ऐकायला तयार नसतो. तो लगेच ईश्वरीचा हात पकडतो आणि तुम्ही लगेच आत्ताच्या आत्ता माझ्यासोबत चला असे म्हणत तो तिथून जायला निघतो. त्याच वेळेला अर्णव हा बाथरूममधून फ्रेश होऊन बाहेर येतो आणि आता मात्र बाहेर नक्की काय गोंधळ सुरू आहे आणि कसला इतका आरडाओरडा चालू आहे म्हणून तो लगेच हॉलमध्ये येतो. तर राकेशला समोर बघून अर्णवच्या पायाखालची जमीन सरकते. त्याला बघून आता अर्णवला खूप राग आलेला असतो आणि आता त्यातच त्या राकेशने ईश्वरीचा घट्ट हात पकडलेला असतो. ते बघून तर अर्णवचा राग अनावर होतो आणि तो राकेशच्या अगदी नावाने मोठ्याने ओरडतो. तेव्हा अर्णवला ते बघून राकेशला खूप मोठा धक्का बसतो, कारण राकेशला माहिती नसतं की अर्णवसुद्धा येथे आलेला आहे म्हणून. क्षणभर त्याला घाम फुटतो. आता अर्णव मोठ्यानेच ओरडतो की येणारा हा जो काही नराधम आहे आणि अरे नराधमा, तू माझ्या बायकोचा हात सोड, ती माझी बायको आहे. तेव्हा आता राकेश आता स्वतःला सावरतो आणि अर्णवला म्हणतो की ती कोण तुझी बायको? ती तुझी बायको नाही तर माझी होणारी बायको आहे, जिला तू फसून पळून लग्न केलं. ते आता तिच्यावर जो काही हक्क आहे तो तुझा नाही तर ह्या राकेशचा हक्क आहे. राकेश मात्र आता मूर्खासारखी बडबड करत असतो आणि आता ईश्वरी स्वतःचा हात राकेशच्या हातातून सोडवण्याचा प्रयत्न करत असते, परंतु राकेश काही केलं तिचा हात सोडायला तयार नसतो. आता ते बघून अर्णवला इतका राग येतो. अर्णव लगेच आता राकेशच्या हातातील जो काही ईश्वरीचा हात आहे तर तो बाजूला झेडकाडतो आणि अगदी सनसन आता राकेशच्या 4-5 कानाखाली मारतो. खबरदार, माझ्या बायकोला अंगाला हात लावशील का? इथून पुढे तू अगदी नजर जरी तिच्याकडे वर करून बघितलंस, हे डोळे काढून तुझ्या हातात देईन, हे लक्षात ठेव. आणि आता अर्णव हा राकेशला चांगली धमकी देतो. त्यानंतर मात्र आता राकेशला तो दूरसुद्धा ढकलून देतो. तर आता राकेश हा गालाला हात लावतो. राकेशची गाल आता अर्णवने अगदी कानाखाली देऊन लाल केलेलं असतात. आता ह्या घरात होणारा तमाशा बघून शेजारी पाजारीसुद्धा तेथे जमा होतात आणि सर्वांना हे दृश्य बघून एक खूप मोठा असा धक्का बसतो. ईश्वरी आता अर्णवकडे बघतच राहते आणि तेव्हा अर्णव राकेशला म्हणतो की ईश्वरी आता माझी बायको आहे आणि तिच्यावर फक्त आणि फक्त माझा हक्क आहे. त्या यापुढे जर तू माझ्या बायकोकडे वाईट नजरेने बघितले आणि तिच्यावर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला तर गाठ माझ्याशी असेल, हे लक्षात ठेव. त्यामुळे तू माझ्या बायकोपासून दूर राहायचं, तिच्याजवळसुद्धा जाण्याचा प्रयत्न करायचा नाही, नाहीतर गाठ माझ्याशी असेल. म्हणून अर्णव राकेशवर खूपच भडकतो आणि आत्ताच्या आत्ता येथून चालता हो असं म्हणतो. तेव्हा आता राकेशला अगदी अर्णवने मारलेलं असतं आणि घरी आता सर्वजण अगदी शांत आहे हे बघून राकेशला तर खूप मोठा धक्का बसतो. तो सुप्रियाला आणि ईश्वरीला म्हणतो की हे बघा, अर्णवला तुमच्यासोबत बेदम मारहाण करतो, मला घराच्या बाहेर जाण्यासाठी सांगतो आणि तरीही तुम्ही गप्प का बसतात? काही केलं तरी शेवटी अर्णवने तुमच्यावर अशी काय जादू केलेली आहे म्हणजे तुम्ही एका दिवसामध्ये त्याच्या बाजूने इतकी बाजी पलटवली? अशा प्रकारे राकेश सर्वांना अगदी जाब विचारत असतो आणि ईश्वरीला म्हणतो, तुम्ही या अर्णवला अजिबात घाबरू नका. मला माहिती आहे त्याने तुम्हाला धमकी दिलेली असणार, परंतु मी आहे ना, मी आहे तुमच्यासोबत. ईश्वरीची तुमच्यासाठी मी काही करायला तयार आहे. अगदी जीव देण्याची वेळ जरी आली तरी हा राकेश मागे पुढे बघणार नाही. म्हणून तो ईश्वरीजवळ जातो आणि तुम्ही या मंगळसूत्राला, कपाळावरील कुंकवाला आणि तुमच्या बाबांच्या संस्काराला का घाबरत आहात? परंतु ह्या सगळ्यातून तुम्ही आज अगदी मुक्त करा. म्हणून हा मूर्ख राकेश ईश्वरीच्या गळ्यातील मंगळसूत्र तोडायला सुरुवात करतो. ते मंगळसूत्र तो ओढत असतो, कुंकू पुसण्याचा प्रयत्न करतो आणि ते बघून आता अर्णवला धक्का बसतो. तो राकेशला थांबवणार, परंतु इकडे ईश्वरी लगेच राकेशचा हात झिडकारते आणि खबरदार, माझ्या मंगळसूत्राला तोडण्याचा प्रयत्न केला. अहो राकेशजी, तुम्हाला कळतं का? कळत नाही का? अर्णव माझं सर्वस्व आहे, माझं कुंकू आहे, माझं सौभाग्य आहे आणि ते तोडण्याचा तुम्ही का प्रयत्न करतात? तो हक्क तुम्हाला नाही. जे काही तुम्ही चुकीचं करत आहात ना, ते एक खूप मोठी चूक आहे आणि ती चूक पुन्हा करू नका प्लीज. कारण हे जे काही लग्न झाले ते अचानक झालेलं असलं तरी आता अर्णव माझ्यासाठी सर्व काही आहे. त्यासाठी माझ्या बाबांचा सुद्धा आशीर्वाद आहे आणि माझ्या आईबाबांच्या आशीर्वादासाठी मी काही करायला तयार आहे. परंतु मला त्यांना फक्त आनंदी बघायचं आहे. परंतु आज मात्र तुम्ही जे काही करायला जात होतात ना,
त्यासाठी मी तुम्हाला कधीच माफ करणार नाही। ते बघून आता ईश्वरीसुद्धा राकेशला दूर ढकलून देते आणि ते बघून राकेशच्या पायाखालची जमीन सरकते। आता ईश्वरीने पहिल्यांदा आपल्या राकेशवर हात उगारलेला असतो आणि नवरा म्हणून स्वीकारलेले आता अर्णवला बघून इकडे अर्णवला खूपच आनंद झालेला असतो आणि आता ती बाबांना देखील अगदी खुश करते। ईश्वरी राकेशला म्हणते की आत्ताच्या आत्ता तुम्ही इथून चालते व्हा आणि इथून पुढे मला भेटण्याचाही प्रयत्न करू नका, कारण आता आपला काही एक संबंध नाही। मी शिर्केंची सून आहे, अर्णव राजे शिर्के यांची मी बायको। तुम्ही आता विसरून जा आणि पुन्हा आपल्या घरी येण्याचा सुद्धा प्रयत्न करू नका। आता अर्णव हा राकेशकडे बघत असतो, त्याला खूप हसू येत असतं, कारण ईश्वरीने सुद्धा आता चांगलेच खडे बोल सुनावलेले असतं आता असतात। त्यानंतर आता वठणीवर त्याला चांगलंच आणलेलं असतं आणि या राकेशची अगदी सगळीकडून आता ह्या ईश्वरीने बाजी पालटून ठेवलेली असते। तरीही राकेशला खूप माज असतो। या राकेशने आता पुढील डाव आता आखलेला असतो आणि तो ईश्वरीला म्हणतो की तुम्ही आत्ता माझ्याशी जे काही वागलात आणि अर्णवले दिलेल्या धमकीमुळे आता मी तुमच्यावर जी काही जबरदस्ती करतो आणि माझ्याशी असं वागायला सांगतो ना, आता मात्र त्या अर्णवला मी नाही सोडणार। परंतु हे बघा ईश्वरीजी, तुम्ही अजिबात घाबरू नका, आत्ताच्या आत्ता पोलिसांना फोन करून येथे बोलावतो आणि म्हणून आता राकेशचा हा प्लॅन असतो। तेवढ्यात तेथे पोलीस येतात। तेव्हा आता ह्या राकेशने अर्णवच्या विरोधात केस केलेली आहे आणि ईश्वरीला फसून अर्णवने तिच्याशी लग्न केलेलं आहे बळजबरीने, म्हणून आता पोलिसात कंप्लेंट त्याने केलेली असते। म्हणूनच पोलीस आता ईश्वरीच्या घरी अर्णवला अटक करण्यासाठी आलेले असतात। त्यानंतर आता राकेश हा म्हणतो की हे बघा, हाच तो अर्णव राजे शिर्के ज्याने येथून पळून नेऊन ईश्वरीचे लग्न केले। आता अर्णवच्या विरुद्ध कंप्लेंट केलेली असते, म्हणूनच पोलीस आता ईश्वरीच्या घरी अर्णवला अटक करण्यासाठी आलेले असतात। तेव्हा आता राकेश म्हणतो की हाच तो अर्णव राजे शिर्के, आत्ताच्या आत्ता त्याला इथून घेऊन जा, त्याने माझ्या बायकोला फसवून तिच्याशी लग्न केले आणि तिला सुद्धा आता तो धमकावतो। आता ईश्वरीची म्हणून तो ईश्वरीला म्हणण्यासाठी बळजबरी करत असतो। आता हे पोलीस अर्णवच्या हातामध्ये बेड्या घालणार, तोच लगेच ईश्वरी म्हणते थांबा, हा सर्व काय तमाशा लावला आणि तुम्हाला इथे कोणी बोलावले? आता ईश्वरी चांगलाच जा पोलिसांना विचारते। तेव्हा आता राकेश म्हणतो की ईश्वरी तुम्ही काही काळजी करू नका, मी आहे ना तुमच्यासोबत, मग मीच त्यांना बोलावलं। तेव्हा आता ईश्वरी अर्णवची बाजू घेत पोलिसांना सांगते की हे बघा, आत्ताच्या आत्ता इथून निघून जा आणि कंप्लेंट मागे घेते। माझी अर्णव राजे शिर्केंच्या विरोधात कुठल्याही प्रकारची कंप्लेंट नाही आहे, त्यांनी काही एक अगदी फसवणूक करून माझ्याशी लग्न केलेले नाही, माझ्या मर्जीने हे लग्न झालेले आहे आणि माझ्या आईबाबांची सुद्धा या लग्नासाठी संमती आहे। त्यामुळे प्लीज तुम्ही येथून निघून जा आणि ही कंप्लेंट मागे घेते। म्हणून ते पोलिसांना अर्णवला घेऊन जाण्यासाठी आता नकार देतात आणि अर्णवची बाजू आता पुन्हा एकदा ते घेतात। आता या राकेशचा जो काही प्लॅन आहे तो सुद्धा ईश्वरीने अगदी धुळीस मिळवलेला असतो आणि पोलीस सुद्धा तेथून जाण्यासाठी निघालेले असतात। ईश्वरी पोलिसांसमोर अर्णवचा अगदी हात पकडत हा माझा नवरा आहे आणि मनापासून मी त्याचा स्वीकार केलेला आहे असे मात्र आता सांगत असते आणि मला ह्या अर्णव राजे शिर्केंनी कधीही फसवलं नाही, उलट आता ती सगळेच मान्य करते। आणि ईश्वरीने सर्वांसमोर अर्णवचा हात पकडून जे काही आता अर्णवला दाखवलेलं असतं, म्हणजे आता ईश्वरी अर्णवची अगदी त्याला खुश करते, त्याच्याकडे इम्प्रेस होऊन बघत असते। आता ईश्वरीने आपला हात पकडला हे बघून अर्णवला खूपच आनंद झालेला असतो आणि राकेशला एक खूप मोठा धक्का बसलेला असतो। ईश्वरी पुन्हा एकदा चुटकी वाजवत राकेशला तिथून जाण्यासाठी सांगते, तर राकेश आता खूप असा भडकलेला असतो। अर्णव राकेशवर हसत असतो आणि राकेश आता तेथून पळून जाण्याचा मार्ग करतो। त्यानंतर मात्र आता ईश्वरी आणि अर्णव हक्काने एकत्र तर आलेले असतात आणि आता सुप्रियाचा सुद्धा त्यांना आशीर्वाद असतो। तेव्हा मित्रांनो, आता पुढे काय होईल हे बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा। धन्यवाद।